are you? I think all of you will be fine. Okay. Today is our basic science physics lecture, and today we are going to see our topic number 3. We have started our unit number 3. आपण आतापर्यंत युनिट नंबर 3 मध्ये काय काय गोष्टी बघितल्या आहेत? डू यू रिमेंबर? लक्षात आहे का? तुम्ही आतापर्यंत बघितलं हीट म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, दॅट वी हॅव लर्न. आपण आतापर्यंत काय काय बघितलेलं आहे? हीट म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ हीट, दॅट वी हॅव ऑल्सो स्टडीड. त्यानंतर आपण कुठला पॉइंट बघितला होता? टेम्परेचर म्हणजे काय, त्यानंतर टेम्परेचरच्या प्रॉपर्टी काय आहेत, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ टेम्परेचर. लक्षात आहे का तुमच्या? असेलच लक्षात, बरोबर. त्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघितला होता की व्हॉट आर द डिफरंट स्केल्स ऑफ टेम्परेचर. मग सांगा बरं कोणत्या डिफरंट स्केल्स आहेत टेम्परेचरच्या? लक्षात आहे का? सेल्सिअस स्केल, फॅरेनहाइट स्केल, केल्विन स्केल. आपण तिन्ही स्केलचा काय केलेला आहे? स्टडी केलेला आहे. मग सेल्सिअस स्केल मध्ये काय असतं, त्याचे स्टार्टिंग पॉइंट काय आहे, लोअर फिक्स पॉइंट काय आहे, अपर फिक्स पॉइंट काय आहे, हे पण आपण स्टडी केलेलं आहे. त्यानंतर आपण कुठला पार्ट बघितला होता? लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटीचं स्टेटमेंट काय आहे ते पण आपण लर्न केलं. वी हॅव लर्न द फॉर्म्युला फॉर द क्यू अँड के. व्हॉट इज के? के काय आहे? के इज द कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. अँड व्हॉट इज क्यू? क्यू इज द quantity of heat which is passing through the rod or which is passing through the plane C to D that we have studied up till now. आतापर्यंत आपण काय काय स्टडी केलंय? आपण काय करतोय? रिवाइज करतोय. हे सगळे पॉइंट्स तुम्ही रिवाइज करा, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठले कुठले पॉइंट्स आतापर्यंत स्टडी केलेले आहेत. मग आपण लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी बघितलंय. मग त्यामध्ये त्याच्या पुढचा पॉइंट, त्याच्या पुढेही जाऊन आपण त्याच्यावरचे काही न्यूमरिकल सॉल्व्ह केले. In the previous lecture, we have solved our numerical which is based on the thermal conductivity. K, that is coefficient of thermal conductivity. Q, that is the quantity of heat. त्याच्याशी रिलेटेड आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले आहेत. मागच्या लेक्चरला आपण काय काय सॉल्व्ह केलंय? न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले आहेत. आणि वी हॅव स्टडीड द कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर ग्रेडियंट ऑल्सो. आपण टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय ही सुद्धा कन्सेप्ट बघितलेली आहे. मग टेम्परेचर ग्रेडियंट वरचे काही न्यूमरिकल सुद्धा आपण सॉल्व्ह केलेले आहेत. मग इथपर्यंत आपण त्याच्याही पुढे जाऊन आपण कुठला पॉइंट स्टार्ट केला होता मागच्या लेक्चरला? आठवतंय का तुम्हाला? वी हॅव स्टार्टेड आवर मोड्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट. दॅट पॉइंट वी हॅव स्टार्टेड इन द प्रिव्हियस लेक्चर. मग कोणते कोणते मोड्स आहेत? ऑल ऑफ यू नो द प्रॉपर्टी ऑफ हीट. हीट इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ एनर्जी, and all of you know that heat is always flow from higher temperature to lower temperature. Heat is flowing from one point to another point, and heat is always flow from one point which is at higher temperature to the another point which is at lower temperature. Mag heat flow, there are three types of flow of heat. That means there are three types of modes of transmission of heat. Now what are three types? Which are they? First type is conduction, and second type is convection, and the third type is radiation. What do you mean by conduction? Conduction म्हणजे काय तर ते आपण समजून घेतलंय. What is the meaning of conduction? Conduction, it is the process of transfer of heat from a higher temperature of a body to the point at which is at lower temperature without actual movement of particles. मग याच्यामध्ये कंडक्शन ही प्रोसेस मध्ये काय होतं की हीट ही हायर टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचर कडे ट्रान्समिट होत असते. त्यामध्ये पार्टिकलची मूवमेंट होते का? नाही. त्यामध्ये काय होतं? सिम्पली द पार्टिकल्स विल ऍब्सॉर्ब द हीट एनर्जी, किंवा simply the molecules of that system or the body will absorb the heat and they will transmit their heat energy to the next molecule, and in this way the all body or the all the system will get heated after some time. म्हणजे जसं जसं हीट एनर्जी वाढेल तसं तसं काय होतं? बॉडीचं टेम्परेचर वाढत जातं. आणि जेव्हा हीट ट्रान्समिट होते एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत, त्यामध्ये
actually the particles are not moving from one end to another end in the process of conduction. कंडक्शन मध्ये पार्टिकल्स मूव्ह होतात का? नाही. द पार्टिकल्स ची काय होत असते? फक्त पार्टिकल्स ऍब्सॉर्ब करतात हीट एनर्जी आणि ते काय करतात? पुढच्या मॉलिक्युल्सला हीट एनर्जी ट्रान्समिट करत राहतात. आणि म्हणजेच कंडक्शन ही प्रोसेस तुमच्या लक्षात आहे का? द कंडक्शन इज दिस प्रोसेस इज टेक्स प्लेस थ्रू द सॉलिड्स ओनली. ही प्रोसेस कशामध्ये होते? फक्त आणि फक्त सॉलिड्स मध्ये होते. थ्रू द मेटल्स ओनली यू कॅन से. म्हणजे कॉपर मेटल असेल, मग आयर्न मेटल असेल किंवा अल्युमिनियम असेल. इन केस ऑफ ऑल मेटल्स वी कॅन ऑब्झर्व द कंडक्शन प्रोसेस. कंडक्शन प्रोसेस तुमच्या लक्षात आहे? ओके. सो आता आपण पुढचा पॉइंट बघणार आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट. ओके, व्हॉट डू यू मीन बाय गुड कंडक्टर ऑफ हीट? जसं तुम्ही इलेक्ट्रिसिटी मागचा युनिट बघितलेला आहे, इलेक्ट्रिसिटी मध्ये पण आपण बघितलंय की व्हॉट इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड व्हॉट इज द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण काय म्हणतो की द मटेरियल विच कॅन पास द इलेक्ट्रिक करंट इझिली, दॅट इज नोन ॲज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेम वे आता आपण काय काय कन्सेप्ट बघतो आहे? हीट. मग हीटशी रिलेटेड म्हणजे असे काही मटेरियल्स आहेत, द मटेरियल थ्रू विच द हीट कॅन कंडक्ट और हीट कॅन पास इझिली, दॅट मटेरियल इज नोन ॲज गुड कंडक्टर ऑफ हीट. ओके. मग गुड कंडक्टर म्हणजे काय? की ज्या मटेरियल मधनं हीट काय होऊ शकते? पास होऊ शकते किंवा ट्रान्समिट होऊ शकते चांगल्या प्रकारे. ओके, चांगल्या प्रकारे ट्रान्समिट होऊ शकते, त्याला आपण काय म्हणतो? गुड कंडक्टर ऑफ हीट. मग व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ अ गुड कंडक्टर? मग गुड कंडक्टर आर हॅव्हिंग अ हाय थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ती काय असते? नेहमी हाय असते. जर कुठलाही गुड कंडक्टर मटेरियल घेतला तर आपण त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी ही नेहमी काय असते? जास्त असते. मग तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ अ गुड कंडक्टर? ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. व्हाय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? मग मेटल्स का गुड कंडक्टर आहेत? बिकॉज इन मेटल्स दे आर हॅव्हिंग अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. मग मेटल्स मध्ये, सगळ्या काही मेटल्स मध्ये, ऑल मेटल्स आर हॅव्हिंग अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. सो ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ गुड कंडक्टर? मग सांगा बरं, एक्झाम्पल काय सांगू शकता? स्टील इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट, सिल्वर इज ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ हीट, कॉपर इज ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ हीट, and aluminum is also good conductor of heat. So there are n number of example of good conductor of heat. मग ही सिंपल कन्सेप्ट आहे, ऑलरेडी तुम्हाला माहित असेल किंवा आपण ती काय करतो? आपण रिवाइज करतोय. गुड कंडक्टर, इट इज द मटेरियल थ्रू विच द हीट इज पास easily. That material is known as good conductor. Okay, so now we'll see the next point, application of good conductor of हीट. ओके, आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे की ऍप्लिकेशन काय, वेअर यू कॅन यूज द गुड कंडक्टर. मग गुड कंडक्टर, दिस मटेरियल इज युज्ड ॲज अ हीट सिंक इन इलेक्ट्रॉनिक सर्किट. म्हणजे जे काही वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक सर्किट असतात त्यामध्ये आपण गुड कंडक्टरचा यूज करू शकतो. अँड इट इज युज्ड ॲज अ हीट सिंक. हीट सिंक म्हणजे काय की जी काही मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस करंट फ्लो होत असतो एखाद्या सर्किट मधनं त्यावेळेस हीट पण जनरेट होते. when the electric current is generated at the same time the heat energy is also generated. मग what is the use of good conducting material? The good conducting material will absorb that heat energy in the electronic circuit, so it is used as heat sink. Okay, now we'll see the second point, the condenser coil in refrigerator is ideally made up of copper. Okay, मग condenser coil in refrigerator is ideally made up of copper. मग this is also the application of good conductor. मग हे सुद्धा एक ऍप्लिकेशन आहे. म्हणजे काय, रेफ्रिजरेटर मध्ये कूलिंग सिस्टीम मध्ये सुद्धा कॉपर कॉइलचा यूज केलेला असतो ऍज अ कंडेन्सर म्हणून. कंडेन्सर हे त्याचं काम आहे. त्यानंतर व्हॉट आर द metals are good conductor of heat, so therefore they are used in cooking utensil, kettles. त्याच्यानंतर आयन्स आहे, बॉयलर्स आहेत. बॉयलर्स आर ऑल्सो युज्ड ऑफ मेटल made up of copper and
aluminum and their alloys. Okay, so these are the application of good conductor. मग कंडक्टर हे आपण किचन अप्लायन्सेस मध्ये यूज करू शकतो, रेफ्रिजरेटर मध्ये ऍज अ कंडेन्सर म्हणून यूज केलं जातं, हीट सिंक म्हणून इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये यूज केला जातो. सो दीज आर द ऍप्लिकेशन ऑफ गुड कंडक्टर. नाउ विल सी द नेक्स्ट पॉइंट, that is bad conductor. Okay, bad conductor of heat. What is the bad conductor? What is the bad conductor of heat? Bad conductor, the material through which heat does not conduct easily is called as bad conductor of heat. म्हणजे जसं गुड कंडक्टर आहे, गुड कंडक्टर आपण म्हणतो की हीट इझिली पास होते म्हणून त्याला गुड कंडक्टर म्हणायचंय. मग बॅड कंडक्टर म्हणजे काय? असं काही मटेरियल असेल की ज्याच्यामधून हीट इझिली पास होऊ शकत नाही, तर मग अशा मटेरियलला आपण काय म्हणणार आहोत? बॅड कंडक्टर ऑफ हीट. द मटेरियल थ्रू विच द हीट डज नॉट कंडक्ट इझिली इज कॉल्ड ॲज बॅड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजेच काय की बॅड कंडक्टर हॅव अ लो थर्मल कंडक्टिव्हिटी, म्हणजे त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी हीट पास करण्याची कपॅसिटी काय आहे? कमी आहे. सो इट इज हॅव्हिंग अ लो थर्मल कंडक्टिव्हिटी, म्हणजे त्याचा कोइफिशियंट जो आहे थर्मल कंडक्टिव्हिटीचा बॅड कंडक्टर साठी किती असणार आहे? इट इज हॅव्हिंग अ व्हेरी लो कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. सो बॅड कंडक्टर कंडक्ट हीट व्हेरी पुअरली. सो बॅड कंडक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्मल इन्सुलेटर. त्यालाच दुसरं नाव काय आहे? थर्मल इन्सुलेटर. फॉर एक्झाम्पल, जर आपण लाकूड घेतलं, वूड, वूड इज द बॅड कंडक्टर ऑफ हीट. वूड मध्ये हीट पास होणार आहे का? नाही. सो वूड इज ऑल्सो द बॅड कंडक्टर, एक्झाम्पल ऑफ बॅड कंडक्टर. ग्लास, ग्लास मध्ये हीट पास होणार आहे का? नाही. द हीट कॅनॉट पास थ्रू द ग्लास. मायका, इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ बॅड कंडक्टर. प्लास्टिक, इट इज अ कॉमन थर्मल इन्सुलेटर. म्हणजे आपण प्लास्टिक, मायका, ग्लास, वूड हे सगळे काय आहेत? दीज आर द एक्झाम्पल ऑफ बॅड कंडक्टर अँड वी कॅन यूज इट ॲज अ थर्मल इन्सुलेटर. मग ह्याचा सुद्धा उपयोग आपण कुठे कुठे करता येईल? वेअर दिस बॅड कंडक्टर इज यूज, दॅट वी आर सी इन द ऍप्लिकेशन. सो नाव विल सी द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ बॅड कंडक्टर. मग आता ह्याचे ऍप्लिकेशन्स कुठे आहेत? वेअर यू कॅन यूज द ऍप्लिकेशन. मग हे ऍप्लिकेशन कुठे यूज करायचे? मग वेअर द इफ यू सी द कुकिंग अप्लायन्सेस किंवा कुकिंग युटेन्साइल असेल, तर मग हँडल ऑफ प्रेशर कुकर किंवा हँडल ऑफ कुकिंग युटेन्सिल इज मेड अप ऑफ बॅड कंडक्टर किंवा बॅड कंडक्टिंग मटेरियल, सो दॅट यू कॅन यूज दॅट कुकिंग युटेन्सिल व्हेरी इझिली आपण काय करू शकतो? होल्ड करू शकतो किंवा हँडल करू शकतो. म्हणून त्याचे हँडल्स जे आहेत कुकिंग मटेरियल्सचे, त्या हँडल्स कशाचे बनलेले असतात? बॅड कंडक्टिंग मटेरियलचे. सो व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट? बिल्डिंग मटेरियल. बिल्डिंग मटेरियल म्हणजे काय की लाईक ब्रिक्स, ॲस्बेस्टॉस आहे, मड आहे, ग्रास आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ बॅड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे आता जर ब्रिक्स आहेत, ब्रिक्स, व्हॉट इज दॅट? ब्रिक्स इज द बिल्डिंग मटेरियल विच इज यूज फॉर द फॉर्मेशन ऑफ बिल्डिंग. सो they are a bad conductor of heat. Now what is the use of that bad conductor? They do not permit the heat and the cold to pass through the walls of brick. So they keep the houses warm in winter and cool in summer. त्याच्यामुळे त्याचा उपयोग काय होतो की आपलं जे होम आहे किंवा आपलं जे घर आहे ते काय होतं? We can keep our houses warm in winter. थंडीमध्ये आपण काय करू शकतो? warm, we can keep our home simply warm and cool in summer. Okay, so this is the application of building material. Hair and fur of animals are bad conductor of heat. मग hair and fur आहे, हे काय? bad conductor of heat. So they can protect them from the cold. Vehicles, पुढचा पॉइंट आहे की व्हेकल्स कॅरिंग inflammable materials such as petrol are covered with the materials of bad conductor of heat. So the petrol cannot, because of
जर का आपण असं केलं नाही की जे पेट्रोल आहे, द पेट्रोल इज कवर्ड विथ द बॅड मटेरियल ऑफ कंडक्टर ऑफ हीट, अदरवाइज द पेट्रोल कॅन गेट हीट अप अँड कॅच द फायर. नाहीतर काय होऊ शकतं की पेट्रोल जर हीट झालं तर ते काय होऊ शकतं, आग लागू शकते, आग लागण्याची शक्यता असते, किंवा फायर मध्ये आपल्या जे एन्व्हायरमेंट मध्ये लगेच काय होतं, पेट्रोल हीट होऊ शकतं. म्हणून ते काय केलं जातं, जनरली पेट्रोल इज कवर्ड विथ अ बॅड कंडक्टिंग मटेरियल. ओके, सो दीज आर द ऍप्लिकेशन विच आर युज्ड फॉर द बॅड कंडक्टिंग मटेरियल. नाउ we'll see the next point, our convection. Okay, आता कन्व्हेक्शन इट इज द सेकंड मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट. आतापर्यंत आपण कुठला मोड बघितला, कंडक्शन. कंडक्शन मोड बघितला आपण, लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी बघितला, गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर, दॅट इज ऑल्सो वी लर्न. नाउ विल सी द आवर नेक्स्ट पॉइंट, महत्वाचं पॉइंट आहे किंवा नेक्स्ट पॉइंट आहे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन म्हणजे काय, व्हॉट इज द कन्व्हेक्शन? कन्व्हेक्शन इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम a part of a body at higher temperature to a part of a body which is at low temperature with actual movement of particles of the material medium is called as convection. मग आता ह्याचा अर्थ काय ते समजून घेऊया की हीट काय, हीट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. इथे कुठला शब्द महत्वाचा आहे, विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स ऑफ मटेरियल मीडियम. म्हणजे कन्व्हेक्शन ही अशी प्रोसेस आहे, हीट ट्रान्सफर करण्याची अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये हीट ही नेहमी हायर टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचर कडे मूव्ह होत असते, पण त्यामध्ये there is particles of material medium, they are moving from one point to another point. That means there is a actual movement of a particle of material medium. म्हणजे इथे बदल काय आहे, कंडक्शन मध्ये there is no movement of a particles, no movement of a particles of material medium. But convection मध्ये काय डिफरंट आहे, convection it is the process in which actually the particles are moving from one point to another point, and so that the process of heat is transferred. मग where it can takes place, where this process is takes place, मग ही प्रोसेस कुठे होते, this takes place in the liquid and gases. The convection process does not takes place through the solid material. सॉलिड मटेरियल मध्ये आपल्याला कन्व्हेक्शन बघायला मिळतं का, नाही. तर मग कन्व्हेक्शन कुठे बघायला मिळतं, कन्व्हेक्शन ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला लिक्विड आणि गॅसेस मध्ये बघायला मिळते. सो द कन्व्हेक्शन टेक्स प्लेस only in solids and only in liquids and gases. Okay, so what is the example of convection? So there are n number of examples. So we will take a simple example. Suppose if you take a beaker and if you fill that beaker with the water. मग beaker मध्ये काय केलं आपण, पाणी घेतलं, पाणी भरून घेतलं, ओके घेतलं. त्यानंतर पुढे काय करणार आहे आपण, if you pass the heat to that water which is inside the beaker. मग आता नेक्स्ट स्टेप आपण काय करणार आहे, we are going to pass the heat to that water which is inside the beaker. So how you can pass the heat, you can use the burner. तुम्ही काय करू शकता, बर्नर यूज करू शकता. मग by using burner if you pass the heat to the bottom of the container किंवा to bottom of the beaker, then what will happen, त्यामध्ये काय होईल, the water molecules which are nearer to that bottom layer, म्हणजे बॉटम लेअरला जे काही मॉलिक्युल्स आहेत they are the first receiver of heat energy. सो जे सगळ्यात लेअर बॉटमोस्ट लेअरला जे वॉटर मॉलिक्युल्स असतील ते काय करतील, they will absorb the heat energy, and after absorbing the heat energy the kinetic energy of that water molecules is increased. हीट एनर्जी वाढते म्हणजे काय वाढत असतं, त्याची कायनेटिक एनर्जी वाढत असते बिकॉज ऑफ द ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट एनर्जी. आणि मग ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी वाढते दे बिकम्स लाइटर, त्याच्यामुळे त्यांचं दे बिकम्स लाइटर. सो वॉटर मॉलिक्युल्स बिकम्स लाइटर and so they go in upward direction, they will move in a upward direction. That means from hot end to cold end, so they move in a upward direction.
and so that what will happen, the next layer water molecules will come down. मग the heavier molecules will come down. मग त्याच्यापेक्षा जास्त वरच्या लेअरला जे मॉलिक्युल्स आहेत की जे कंपॅरेटिव्हली कमी टेम्परेचरला आहेत किंवा जे काय आहेत दे आर हेवियर, दे विल कम डाऊन अँड दे विल ऍब्सॉर्ब देअर हीट एनर्जी. मग आता काय होणार आहे, नेक्स्ट टाइम दे विल ऍब्सॉर्ब द हीट एनर्जी. मग व्हॉट विल हॅपन अगेन, दे विल गेट हिटेड. मग आता ते नवीन दुसरे जे मॉलिक्युल्स आले ते काय होणार आहेत, हीट होणार आहेत. मग त्यानंतर काय होणार आहे, again they will absorb the heat energy so that they becomes lighter, and again they will move in a upward direction, and the water molecules which are in a upward layer they will come down. So this process will continue on, this cycle is continuing on, means this, in this way they will move in a certain direction. The water molecules will move from down to top or top to down. So this, the cycle is completed until the all molecules are not get heated. मग ही सायकल कुठपर्यंत चालणार आहे, जोपर्यंत सगळे मॉलिक्युल्स बीकर मध्ये काय होत नाहीये, हीट होत नाहीये. सो इन दिस वे द कन्व्हेक्शन प्रोसेस इज हॅपन थ्रू द ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ मटेरियल. लक्षात आलंय का तुमच्या की यामध्ये डिफरंट काय आहे की कन्व्हेक्शन मध्ये वॉटर मॉलिक्युल्स ऑलरेडी काय होत असतात, ट्रान्समिट. वॉटर मॉलिक्युल्स हे काय होत असतात, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे मूव्ह होत असतात. सो दिस इज, देयर इज अ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स when the heat is transmitting from higher temperature to lower temperature. So this process is known as convection. या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, convection. Now we see the next point where this process can be used. Now we see the application of convection. Application बघायचे आपल्याला. Next point. तर applications काय आहे, तर ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे कन्व्हेक्शन, वेअर दिस कन्व्हेक्शन कॅन बी युज्ड इन द रॅडिएटर. द रॅडिएटर तुम्हाला माहिती असेल की आपण कार मध्ये किंवा व्हेकल्स मध्ये रॅडिएटर यूज करतो. मग रॅडिएटरचं काम काय आहे, द रॅडिएटर विल पुट आउट एअर विच इज वार्म. जी हीट झालेली आहे किंवा हॉट एअर असेल ती काय करणार आहे, बाहेर टाकणार आहे. टॉपला टाकण्याचं काम कोण करणार आहे, रॅडिएटर. आणि जी काही बाहेरची थंड हवा आहे ती काय करेल, दे विल ड्रॉ दॅट कूल एअर ऍट द बॉटम. सो द रॅडिएटर विच इज युज्ड इन कार, this is also based on the application of convection. So now we'll see the next point, that is room ventilation. Room ventilation, it is also the application of convection. मग room ventilation सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आपलं जे घर आहे तर घरामध्ये काय असतं, डोअर असतो, विंडो असतो. मग डोअर आणि विंडोचा उपयोग काय होतो आपल्याला घरामध्ये, की ज्या वेळेस बाहेरची थंड हवा असते ती काय होत असते, आपल्या घरामध्ये येत असते विंडो मधनं किंवा डोअर मधनं. आणि मग आपल्या घरामध्ये जी काही हॉट एअर क्रिएट झालेली असते मग ती हॉट एअर काय बाहेर टाकण्याचं काम पण हा डोअर किंवा विंडो करत असते. म्हणजेच काय की आपलं रूम व्हेंटिलेशनचं काम जे आहे इट इज ऑल्सो डन विथ द प्रोसेस ऑफ कन्व्हेक्शन. म्हणजे काय होतं की या प्रोसेस मध्ये हॉट एअर जे आहे, एअर इज अ गॅस पार्टिकल्स, मग हे हॉट एअर विल मूव्ह आउट फ्रॉम द रूम. मग हॉट एअर विल गोज आउट from the room and the cool air comes in the room. So this is the one of the cycle. ही काय आहे, एक सायकल आहे. And so because of that the room ventilation takes place. Room ventilation is also the process of convection. In this way ह्या application मध्ये काय, air particles are moving from here and here. That means higher temperature आणि lower temperature असं movement होत असते. What is the third ऍप्लिकेशन, द बॉइलिंग ऑफ वॉटर. हे आत्ताच आपण बघितलं की वॉटर बॉईल करण्यासाठी पण आपण कन्व्हेक्शन प्रोसेसचा यूज करतो. म्हणजेच काय की आपण बीकर घेतला, त्याला त्याच्यामध्ये पाणी वॉटर फिल केलं, वॉटर फिल केल्यानंतर बर्नरने हीट केल्यानंतर आपल्याला माहितीये की हॉट वॉटर विल राइज अप अँड द कूल वॉटर विल मूव्ह डाऊन अँड सर्क्युलर मोशन इज प्रोसेस. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ बॉइलिंग वॉटर. त्यानंतर लास्ट ऍप्लिकेशन काय आहे त्याचं, फॉर्मेशन ऑफ सी ब्रिज अँड लँड ब्रिज. दिस इज ऑल्सो द
very important application. Formation of sea bridge and land bridge. मग sea bridge describe a wind. sea bridge म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे की आपल्या अर्थ मध्ये दोन प्रकारचे वारे वाहत असतात. मग एक जे समुद्राकडून वारे वाहतात त्याला आपण काय म्हणतो? सी ब्रिज. आणि जे जमिनीकडून वारे वाहतात त्याला काय म्हणतो आपण? लँड ब्रिज. मग सी ब्रिज आहे हे कधी वाहतात? दे विल फ्लो ऍट अ डे टाइम. म्हणजे डे टाइम मध्ये काय होत असतं? दे विल फ्लो फ्रॉम ओशन टुवर्ड्स द लँड. सो दिस इज ऑल्सो द प्रोसेस ऑफ कन्व्हेक्शन. आणि तुम्हाला माहितीये की वॉटर हिट्स अप मच मोर स्लोली दॅन द लँड. मग पाणी जे आहे ते काय होऊ शकतं? जमिनीपेक्षा खूप स्लोली तापत असतं. त्याच्यामुळे ऍट नाईट विंड ब्लोज फ्रॉम लँड टू ओशन क्रिएटिंग द लँड ब्रिज. मग रात्री काय होत असतं की जमिनीपासून म्हणजे लो प्रेशर पासून हाय प्रेशर हाय प्रेशर एरिया पासून लो प्रेशर रिजन कडे काय होत असतं? एअर पार्टिकल्स किंवा एअर मूव्ह होत असते. आणि लो प्रेशर रिजन आणि हाय प्रेशर रिजन असं फॉर्म झाल्यामुळेच सी ब्रिज आणि लँड ब्रिज काय होत असतात? आपल्याला फॉर्मेशन होत असतं. फॉर्मेशन ऑफ सी ब्रिज अँड द लँड ब्रिज इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ कन्व्हेक्शन. सो नाउ विल सी द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज रेडिएशन. आता पुढचा पॉइंट बघूया. रेडिएशन. रेडिएशन म्हणजे काय? दिस इज द थर्ड मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट. आतापर्यंत आपण कन्व्हेक्शन बघितलंय आणि त्याच्याही अगोदर आपण कंडक्शन बघितले. मग कंडक्शन आणि कन्व्हेक्शन हे दोन्ही पॉइंट आपण क्लिअर केलेले आहेत. दोन्ही पॉइंट तुम्हाला लर्न झालेले आहेत. मग व्हॉट इज द थर्ड मोड ऑफ रेडिएशन? थर्ड मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट. मग दॅट इज कॉल्ड ॲज रेडिएशन. त्याला आपण काय म्हणतो? रेडिएशन. मग रेडिएशन इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट एनर्जी. ही सुद्धा एक काय आहे? हीट एनर्जी ट्रान्समिट करायची प्रोसेस आहे. मग रेडिएशन मध्ये हीट एनर्जी कशी ट्रान्समिट होते? इन द रेडिएशन प्रोसेस द हीट एनर्जी इज ऑलवेज ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स थ्रू द स्पेस और थ्रू द मटेरियल मीडियम. म्हणजे रेडिएशन मध्ये आपण बघतो की वी गेट द हीट फ्रॉम द सन. मग सन इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. From the sun we can get the different type of waves, radio waves, microwaves, infrared, visible light, ultraviolet rays also transmitting from the sun. Now these are the electromagnetic radiation. These are the electromagnetic waves. हे radiation म्हणजे काय? These are nothing but the electromagnetic waves. मग ह्या जनरेट होतात. मग ह्या जनरेट झाल्यानंतर त्या ट्रान्समिट होतात. मग ह्या ट्रान्समिट होण्यासाठी they can transmit through the space. Space मध्ये मटेरियल मीडियम आहे का? नाही. So for the transmission of heat energy in case of radiation we does not need a material medium. They can transmit through the vacuum also. They can transmit through the space also. So the radiation it is the process of transmission of heat energy in the form of electromagnetic waves through the space or through the material medium. दिस इन्क्लूड्स. मग ह्याच्यामध्ये काय काय येतं? त्याचे एक्झाम्पल काय आहेत? मग एक्झाम्पल आर रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड, विजिबल लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट, एक्स-रेज अँड गॅमा रेडिएशन. दीज आर द एक्झाम्पल ऑफ रेडिएशन. सो हीट व्हॉट इज द बेस्ट और द सिंपल एक्झाम्पल? हीट ट्रान्सफर फ्रॉम द सन टू द अर्थ विच इज बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो दिस इज अबाउट द रेडिएशन. Now we see the application of radiation. आता पुढचा पॉइंट बघूया. ऍप्लिकेशन्स बघायचे. What is the application of radiation? Aeroplanes and the ships are painted white. Okay. म्हणजे व्हाईट कलरने पेंट केलेले असतात. का? रेडिएशन्स म्हणजे काय की एरोप्लेन किंवा शिप आहे तर व्हाईट कलरने पेंट करण्याचं कारण काय की मग व्हाईट कलरमुळे जे हीट आहे ती काय होऊ शकते किंवा रेडिएशन्स आहे ते कमी रिफ्लेक्ट होऊ शकतात. हीट ऍब्सॉर्ब करतं का व्हाईट कलर? नाही. सो विच इज द ब्लॅक कलर इट इज द गुड ऍब्सॉर्बर ऑफ हीट अँड द व्हाईट कलर इज अ गुड रिफ्लेक्टर ऑफ हीट. म्हणजे काय? त्याच्यामुळे आपल्याला एरोप्लेन्स किंवा शिप जे आहेत ते काय केलेले असतात? व्हाईटने पेंट केलेले असतात.
समजा रूम आहे, रूम हीटर्स हॅव अ ब्राईट पॉलिश सर्फेसेस सच ॲज विच ॲक्ट ॲज अ गुड रिफ्लेक्टर ऑफ हीट. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, ज्यावेळेस समर सीझन आहे, समर सीझन मध्ये आपण काय यूज करतो, वी आर युझिंग द लाईट कलर क्लोथेस और व्हाईट कलर क्लोथेस. Because what is the reason? Because the white is a good reflector of heat, so we can feel cool. So for the feeling of coolness we are using the light colored clothes or a white color clothes in the summer. What is the next base of a cooking utensil is made up of black. Black color is a good absorber of heat. So आपण कुकिंगचा टाइम जो आहे तो काय करू शकतो, लेस करू शकतो. म्हणून ब्लॅक कलर ने काय केलेले असतात, कुकिंग युटेन्साइल पेंट केलेले असतात किंवा ब्लॅक कलरने बनवलेले असतात. सो वी कॅन कुक द फूड इन शॉर्ट ऑफ टाइम. ओके, कमी वेळामध्ये आपण काय करू शकतो, फूड कुक करू शकतो. तसंच तीच गोष्ट कशामध्ये यूज केलेली असते, रॅडिएटर ऑफ हीट इन कार्स किंवा मशीन्स किंवा एअर कंडिशन्स आर पेंटेड with a black color, so that we can get a cooling effect, because the black color will radiate the most of heat. Black color will radiate the most of heat. म्हणजे heat काय करेल, black color absorb करतो and we can enjoy the cooling effect. So this is the application of radiation. So now in this lecture we have studied which points, the conduction, convection and the radiation. So these we have completed the 3 modes of transmission. सगळ्यांना समजलंय ना, आतापर्यंत जेवढं काही सांगितलं आहे तेवढं समजलंय का? Do you understand all this? I hope you have understand it. Okay, thank you.